पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। राज्याला हवामान खात्याकडून गंभीर असा सर्वात मोठा इशारा आलेला आहे। अरबी समुद्राच्या खोलगट भागामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने चक्रीवादळासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे। पुढील 2 तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना सर्वात मोठा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। अतिशय अर्जंट हा अलर्ट हवामान खात्याकडून आता देण्यात आला आहे, जो आता अजिबात चुकणार नाही। 12 जिल्हे आहे की ज्या जिल्ह्यांना रात्रभर मोठा धोका असणार आहे, ज्याची यादी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आल्या। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे। हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि गंभीर इशारा आता देण्यात आला आहे। पुढचे काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः 12 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि काळजीचे ठरणार आहेत। राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे। हे संकट मुंबईच्या दिशेने पुढे आता सरकू लागलं आहे आणि चक्रीवादळाचा ताशी वेग 150 किलोमीटर पर्यंत आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, ताशी 150 किलोमीटर वेगाने वाहणारे प्रचंड मोठे वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि इतर जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये हाहाकार माजवण्याची शक्यता आहे। या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती देखील या जिल्ह्यांमध्ये आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या वादळाची तीव्रता इतकी जास्त असेल की यामध्ये अनेक घरांचे पत्रे उडू शकतात। कमजोर आणि जुनी घरं कोसळण्याची शक्यता दाट आहे आणि मोठमोठी जुनी झाडे देखील मुळासकट उन्मळून पडू शकतात। त्यामुळे आता तुम्हाला फक्त सावधगिरी बाळगायला सांगितलंय। आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सावध करतो आहोत, कारण परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये आता चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय सर्वात मोठा धोका इशारा दिला आहे याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असू शकतं आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा जाणून घेणं आता गरजेचं आहे। तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे। चला आपण या वादळाच्या तीव्रतेबद्दल अधिक जाणून घेऊया। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता एका विनाशकारी चक्रीवादळात त्या ठिकाणी होऊ लागलं आहे। हे वादळ जमिनीच्या दिशेने वेगाने पुढे आता सरकू लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। ताशी 150 किलोमीटरचा वेग म्हणजे प्रचंड मोठं विध्वंस। या वेगामुळे विजेचे खांब तुम्हाला पडलेले पाहायला मिळू शकतात, ज्यामुळे वीज पुरवठा पुढील 2 तासानंतर खंडित होऊ शकते। मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकतात। त्यामुळे आता तुमचे मोबाईल फोन सध्याला तुम्ही चार्जिंग करून आता ठेवायचं आहे। घरात मेणबत्त्या, टॉर्च आणि गरजेच्या वस्तू तयार ठेवायच्या आहेत। आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा धोका आहे आणि काय काळजी तुम्हाला घ्यायचं आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वात भयंकर धोकादायक अलर्ट हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलाय। कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा देऊन टाकलाय याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असू शकतं आणि तुम्हाला कोणती काळजी या ठिकाणी हवामान खात्याकडून घ्यायला सांगितल्या हे जाणून घेणं अत्यंत तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आता या परिस्थितीमध्ये नेमकं तुम्हाला सावधगिरी कशा प्रकारची बाळगायची आहे, तुम्हाला या ठिकाणी काळजी काय घ्यायची आहे। कोणत्या 12 जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर अजिबात पडायचं नाही। पुढच्या 24 तासांसाठी घराबाहेर पडणे पूर्णपणे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांना टाळायचे आहे आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे नक्की बघा।
हवामान खात्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय। इमर्जन्सी किट तुम्ही तयार ठेवायला सांगितलंय। बॅटरी तुम्ही आता टॉर्चची त्या ठिकाणी चार्जिंग करून ठेवा। मेणबत्त्या, प्रथमोपचार पेटी, कोरडा खाऊ पिण्याचे पाणी तयार ठेवायला सांगितलंय। विजेची उपकरणे बंद ठेवा। वादळ आणि पावसाच्या वेळी विजेची उपकरणे बंद ठेवा। मोबाईल फोन आधीच तुम्ही आत्ताच्या आत्ता चार्जिंग करून ठेवा। तुमच्या मोबाईलवर जर फोन येत असेल तर या वादळी वाऱ्याच्या वेळेत अजिबात त्या ठिकाणी फोन उचलू नका, कारण फोनचं जे रेंज असतं तर ते त्या ठिकाणी टावर आणि वीज कनेक्शन यामध्ये काहीतरी असतं आणि यामुळेच या ठिकाणी ज्या ठिकाणी फोन चालू असतो त्या ठिकाणी वीज पडण्याचा धोका जास्त असतो असं हवामान खात्याकडून आता सांगण्यात आलंय। तसेच या ठिकाणी अशा वेळेमध्ये व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी इतर ठिकाणी अफवा जास्त पसरतात। अफवांवर विश्वास ठेवू नका। फक्त प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। सुरक्षित राहा, म्हणजे सुरक्षित राहायला तुम्हाला सांगितलंय। झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ अजिबात तुम्ही उभारू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। जुन्या इमारतीजवळ अजिबात थांबू नका। हे नियम तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे नियम विशेषतः त्या 12 जिल्ह्यांसाठी आहेत, ज्या 12 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी आहेत, जिथे आज रात्री सर्वाधिक धोका या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वाधिक धोका मोठा अलर्ट दिलेला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। हे चक्रीवादळ इतकं धोकादायक का आहे? कारण याचा वेग ताशी 150 किलोमीटर आहे। मागच्या वेळी जे 2021 मध्ये चक्रीवादळ आलं तर त्याचा वेग 100 किलोमीटर होता, परंतु आता जे चक्रीवादळ आज पुढील 2 तासांमध्ये धडकणार आहे तर त्याचा वेग त्या ठिकाणी आता 150 किलोमीटर प्रति तास असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। महाराष्ट्राला चक्रीवादळाचं भयंकर या ठिकाणी मोठं संकट आल्याचं पाहायला मिळतंय। आता यावेळी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी दुहेरी संकट यामध्ये असणार आहे सांगितलंय। या वाऱ्यामुळे नुकसान जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आल्या। पावसामुळे जागी जागी पूर येईल। बचाव कार्यामध्ये पण यामुळे अडचणी येऊ शकतात, म्हणूनच प्रशासनाने याआधीच नागरिकांना सावध केलं आहे। सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, पण तुमची स्वतःची काळजी तुम्ही घेणं हे तुमची जबाबदारी आहे। आम्ही तुम्हाला विनंती करतो, या इशाऱ्याला तुम्ही गांभीर्याने घ्या। तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि 12 जिल्ह्यामध्ये जे जे नागरिक राहतात त्यांना ताबडतोब फोन करून सावध करा। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वाधिक धोका अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून आता देऊन टाकलाय? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका। एक फोन कॉल तुमचा कुणाचाही त्या ठिकाणी नातेवाईकांचा जीव त्या ठिकाणी वाचवू शकतो। आता किनारपट्टीवरील जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना वादळाचा पहिला आणि सर्वात जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे। समुद्रात उंच लाटा उसळतील। मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई आहे। किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज पडल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल असं सुद्धा हवामान खात्याकडून आता सांगण्यात आलंय। तुमच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू उंचावर ठेवावेत। अशा वेळी तुम्ही जर त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा पाऊस आणि या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तुम्ही या ठिकाणी सुरक्षित स्थळी तुम्हाला जावे असं सुद्धा सांगण्यात आले। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज मध्यरात्रीच्या सुमारास सर्वात मोठा धोकादायक अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका, कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे। हवामान खात्याकडून या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा अलर्ट जारी केलाय। आता वादळ किनारपट्टीच्या अधिक वेगाने जवळ येत असल्याचं पाहायला मिळतंय। वाऱ्याचा वेग हळूहळू वाढू लागलाय। पुढचे काही तास त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। आजची रात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः या 12 जिल्ह्यांसाठी खूप जड असणार आहेत। आम्ही तुमच्या सोबत आहोत। आम्हाला सतत माहिती त्या ठिकाणी हवामान खात्याकडून मिळत असते। तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू। तुम्ही घरातच राहा, सुरक्षित राहा। फक्त मोबाईल चार्जिंग करून ठेवा आणि मोबाईलवरील ज्या काही सूचना येतील त्याचं पालन नक्की करा।
तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घेण्याची सूचना या ठिकाणी तुम्हाला करण्यात आल्या। ही शेवटची आठवण नाही पण सर्वात महत्त्वाची आठवण तुम्हाला आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय? त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई आणि ठाण्यासारख्या या शहरांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सकल भागामध्ये या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल। तुम्ही घराबाहेर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं आहे। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आले। प्रशासनाने एनडीआरएफच्या टीम्स सज्ज ठेवल्या आहेत। घराच्या खिडकी आणि दरवाजे व्यवस्थित बंद करा। घाटमाथ्यावरील जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामधील घाट परिसरामध्ये अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी दरड कोसळण्याची मोठा धोका आहे। घाट रस्त्यावरील प्रवास तुम्हाला टाळायला सांगितलंय। आता नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे। नदीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवा। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। कृपया दुर्लक्ष करू नका। ही चेष्टेची बाब अजिबात नाही। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वाधिक धोकादायक अलर्ट आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय? या 12 जिल्ह्यातील नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना झोपायचं का नाही हा प्रश्न पडलाय। त्यामुळे आता कोणती यादी आहे ही तुम्हाला सांगणार आहे बघा। या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील जिल्हे या ठिकाणी अहमदनगर, बीड, बुलढाणा हे जरी जिल्हे किनारपट्टीपासून दूर असले तरी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येथेही ताशी 100 किलोमीटर पर्यंत प्रति तास वेगाचे वारे वाहू शकतात आणि मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो। यामुळे शेतींचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। शेतकऱ्यांनी आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि शेती अवजारांची काळजी घ्यावी। घरावरील पत्रे मजबूत आहेत का नाही हे तपासा आताच। चला तर पुन्हा एकदा आपण 12 जिल्ह्यांचा आढावा घेऊ। मुंबई आणि ठाणे सर्वाधिक लोकसंख्येची घनता या ठिकाणी असल्याने धोका या ठिकाणी जास्त आहे असं वर्तवलंय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग थेट त्या ठिकाणी किनारपट्टीवर असल्याने वादळाचा पहिला सामना तुम्हाला करावा लागेल। पुणे आणि सातारा घाट परिसरात दरडी कोसळण्याची भीती। रायगड आणि पालघर औद्योगिक वसाहती आणि गावांनाही त्या ठिकाणी धोक्याचा इशारा आता देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। आता कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे। अहमदनगर, बीड आणि बुलढाणा शेती आणि घरांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तुम्ही अजूनही पाहत आहात याचा अर्थ तुम्ही तुमच्या सुरक्षेबद्दल जागरूक आहात हेच महत्त्वाचं आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वाधिक धोका या ठिकाणी दिला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय? याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेणं आता गरजेचं आहे। आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ येऊ लागले। वाऱ्याचा वेग हळूहळू वाढू लागलाय। पुढचे काही तास निर्णायक आहेत। आजची रात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः या 12 जिल्ह्यांमध्ये खूप जड असणार आहे। आम्ही तुमच्या सोबत राहून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला सतत माहिती देऊ। तुम्ही आता घरातच थांबा, सुरक्षित राहा, तुमच्या मुलांची आणि वयस्कर लोकांची काळजी घ्या। आता तुम्हाला 12 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका कोणाकोणाला सांगितलाय तुम्हाला त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगणार आहे बघा। या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, बुलढाणा या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका या ठिकाणी सांगण्यात आलाय। त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। काळजी घ्या, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाला जपा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तुम्हाला जर या पावसाच्या अपडेट बद्दल तुम्हाला मोठं काम करणार असाल तर अजून एकदा तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा सल्ला घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।